मॅचचा पुरस्कार बाकी राहिला होता। हे पहा पंच, सामना 4 षटकांचा राहील आणि 4 षटकांसाठी 4 फ्रेश बॉलर राहतील। दोन्ही सामने एक षटक पॉवर प्ले। माझा वैभव बच्चे यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचे। वैभव बच्चे इथे उपलब्ध नसल्यामुळे अनिल भोसले यांना ती मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल। युट्यूब 1 मिनिट थांबा, 1 मिनिट। प्रकाश अंतरे देऊन टाका अनिल भोसले यांना मॅन ऑफ द मॅच। फोटो काढणार रे, फोटो लवकर काढा, मॅच ना उशीर झाला, नंतर 3च षटकांचा सामना खेळवला जाईल। याच्यानंतर एक मॅच आहे। स्कोर अनिल, स्कोर लिहू दिलं। पंच सामना चालू करा त्वरित। चालू करा, चालू दत्ता सर चालू करा। 4 ओव्हरची मॅच असणार आहे। तर सामन्याला होते सुरुवात, इथे रंगते मॅच। दत्ता सर 4 ओव्हरला 4 फ्रेश बॉलर राहतील। 4 ओव्हरला 4 बॉलर फक्त, 4 फ्रेश नवीन तेज तर्रार गोलंदाज राहणार आहेत। तर मैदानाच्या दिशेने तिथे गोलंदाज तयार असेल। यावेळेचा चेंडू खूप चांगला बॉल यावेळेस बघायला मिळाला नाही, व्हाईट बॉल खाता खोललेला आहे। यावेळेचा बॉल जर बघितला तिथे शतरक्षक बॉल पर्यंत आलेले आहेत। खूप चांगला सामना तिथे आहे। बरंच या ठिकाणी मॅच आपल्याला बघायला मिळते। पहिलं षटक तिथे सुरू आहे। धावसंख्या 1 धाव आपल्याला बघायला मिळेल असणार आहे। 1 धाव पहिलं षटक तिथे सुरू आहे। खूप चांगली लढाई तिथे आपण बघताय। गोलंदाजीसाठी पुन्हा गोलंदाज तयार असतील यावेळेस। पुन्हा एकदा यावेळेचा बॉल जर बघितला जाईल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून। खराब चेंडू यावेळेस बघायला मिळाला आहे। धावसंख्या बघायला मिळाली असेल। पहिलं षटक तिथे बघायला मिळते आपल्याला। राज 11 या संघाची पुन्हा गाठ पडलेली असणार आहे। यावेळेचा बॉल जर पाहिला जाईल, मोठा फटका पाहायला मिळतोय। बॉलला फारच लांब खेचले, मारलाय तो स्ट्रॉंग षटकार साधावा। संघाचे कर्णधार आणि उल्हास बच्चे राज 11 संघाचे उपकर्णधार यांचा दणदणीत षटकार। यार काय दणकाय तो NS हिम्मत केली मी बोलायची, म्हणच की रातीला अभिषेक म्हणच की रातीला नाही घालायची। ते दणका तोड मनका इथे शॉट बघायला मिळालेला आहे। आणि याच बरोबर ती धावसंख्या बघायला मिळाली। स्कोर मात्र मूव झाला असणार आहे। खूप जबरदस्त सामना इथे आपण बघतायत। या वेळेस जर बघितलं खूप भारी मॅच। पुन्हा गोलंदाज तयार असेल। एकदा आखूड टप्प्याचा बॉल इथे बघायला मिळाला असेल। जबरदस्त चेंडू यावेळेस बघायला मिळालेला आहे। खूप सुंदर बॉल यावेळेस बघायला मिळालेला आहे। षटक क्रमांक जर बघितलं पहिल्या क्रमांकात सुरू असणार आहे। खूप चांगला सामना, सामना क्रमांक 6वा आजच्या दिवसात आपण पाहत आहे। यावेळेचा बॉल देखील पाहायला मिळतोय। शतरक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र तिथे सुटलेला आहे। कॅच तिथे सुटला असेल आणि धावसंख्या देखील पुढे जाताना बघायला मिळालं असेल। आता 9 धावा, 9 धावा असतील धावफलकावरती। पहिलं षटक मैदानाच्या आपल्याला बघायला मिळते। DS दीक्षा स्पोर्ट्सच्या वतीने लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं या स्पर्धेचं। डिका स्पोर्ट्स, डिका स्पोर्ट, दिखा वही जो चला है, सरकार चला है सरकार चलेगा। VPL का नाम जब तक
सूरज चांद रहेगा तब तक धरती के ऊपर इस VPL का नाम रहेगा। षटक मैदानात जर बघितलं गेलं या दरम्यान बॉल किती झालेत? एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी असणार आहे। एक बॉल बाकी असते धावसंख्या बघायला मिळाली असते ती 9 धावा तिथे धावसंख्येत लागलेल्या आहेत। हो स्टेप आउट झाले, काय शॉट मारलाय तो मात्र आलाय तुकारामच्या बॅट मधून आलेला षटकार साधा बा तळपती तलवार हा गेला षटकार दत्त सर, फटका मारला दत्त सर, धुवदार किरणने मारलाय किरणचा शॉट चॅम्पियन 11 चे संघ मालक सन्माननीय भरत महाराज बच्चे आणि सन्माननीय संतोष आंध्रे मैत्री एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा यांचा दणदणीत षटकार। अरे भाई सरना स्टेट फुल स्टेट थँक्यू डीजे। धावसंख्या बघायला मिळाली असणार आहे। समीर बच्चे देखील या शॉटनं प्रभावित झालेले आहेत। समीर बच्चे देखील नक्कीच राज इलेव्हनला बेस्ट ऑफ लक दिलेला आहे आणि या दोघं फलंदाजांना कसं रोखणार आहे? चॅम्पियन संघ जर हा सामना जिंकला तर त्यांना टॉप 4 मध्ये जाण्यापासून कोणताच संघ रोखू शकत नाहीये। चॅम्पियन राज वही कहता जो चैंपियन बनता है, चैंपियन वही होता है जो हार कर भी जीतता है और जीत कर भी हारता है। जीता वही जो डरा नहीं और डरा वही जो लड़ा नहीं। और यहां पे सामने है तुकाराम। हो यावेळी तुकारामच्या बॅट मधून निघतो एक चांगला शॉट, तिथे क्षेत्ररक्षक एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न। चॅम्पियन संघानं पाठिंबाचा सामना मला वाटतं गमावलेला आहे, एकच सामना त्यांना जिंकलेला आहे। राज इलेव्हन संघानं दोन्ही सामने जिंकलेले आहेत, थोडक्याच्या फरकावरून मात्र चॅम्पियन संघ पराभूत झालेला आहे। तर हा सामना बघूयात आता गोलंदाजीसाठी राज वर्सेस चॅम्पियन। गोलंदाज यावेळी तयार आहे, काय कामगिरी केली जाते? हो यावेळीचा बॉल जर पाहिला गेला बॅट पासून दूर गेलाय, बॉल चांगला असेल, अप्रतिम बॉल पाहायला मिळालेला आहे। डे पहिला आहे, सकाळी आपण पाहिला सर्व 5 संघांचा सर्कल बघायला मिळाला। लवकर तो व्हिडिओ व्हायरल होणार आहे, सर्वांच्या स्टेटसला तो व्हिडिओ दिसणार आहे। खेळ चालू करणार आहे, संपूर्ण महाराष्ट्र बघणार आहे या VPL चा तो व्हिडिओ, जिथे सर्व गाव एकत्र झालेला आहे। यावेळेचा बॉल जर पाहिला जाईल, एक चावी आलेली आहे, इथे चावी सापडली, बॉल सापडला आणि मासा सापडला। तो मासा आहे तुकाराम। बॅक टू द पवेलियन। राज इलेव्हनचे संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज इलेव्हन संघाचे कर्णधार, आणि उल्हास बच्चे, राज इलेव्हन संघाचे उपकर्णधार यांची बळीची जर पाहिलं गेलं समीर बच्चे नाखुश झालेले आहेत। समीर बच्चे यांनी नक्कीच मॅच खरं तर आपले काम सोडले होते तुकारामची बॅटिंग बघण्यासाठी, परंतु तुकाराम बाद झालेला आहे। किरण आतमध्ये आहे, बघूयात। हो यावेळेचा बॉल स्विंग केलाय, चांगला फटका यावेळेस बघायला मिळाला असेल। यावेळेचा चेंडू तिथे और ये 2 रन पुरे, 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत। आदिनाथ बच्चे सांगते प्रत्येक गोपाळेच्या प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे। रोहन बच्चे यांनी सिद्धार्थ आंध्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। रोहन बच्चे
नक्कीच नवीन फलंदाज आलेला आहे. आदिनाथ बच्चे प्रतीक गोपाळेच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये बक्षीस ऑनलाईन सांगितलंय त्यांनी. कट आवाज आला मोठा आवाज आलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का. प्रतीक गोपाळे सेट ऑन फायर. फलंदाज झालाय बाद. ही तर राज 11 चे संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज 11 संघाचे कर्णधार आणि उल्हास बच्चे, राज 11 संघाचे उपकर्णधार यांची बळीची फलंदाजीसाठी आलेला नवीन बॅटर राज संघ दमदार कामगिरी केलेली आहे. प्रतीक गोपाळे आणि गोविंद जर बघितलं या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यात गोविंदाने. 4 रन केवळ दिलेले आहेत. दुसरा षटक तिथे आपल्याला बघायला मिळते. 19 धावा 2 बाद असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. हो यावेळेचा बॉल जर बघितला गेला खूप चांगला शॉट तिथे बघायला मिळालेला आहे. शतरषक डाऊन दी टाउन डाऊन दी बॉल 1 रन इथे बघायला मिळाला असेल. आणि याच बरोबर धावसंख्या बघायला मिळाली असेल. 2 षटकांचा खेळ यावेळेस संपला. धावसंख्या झाली 20 धावा 2 बाद. 20 धावा झालेल्या धावपलकावरती. अखेरचे 12 चेंडू बाकी असेल. आपण बघतोय योग्य धायबर क्रीडा संकुलच्या मैदानावरती चालू असणाऱ्या 5 संघामध्ये लढत आहे, जिथे VPL ची लढत असणार आहे. आणि सुशांत गाडेकर समीर बच्चे या ठिकाणी नक्की सांगतायत. सुशांत गाडेकरनी कमेंट केलेली मी प्रतीकचा खूप मोठा फॅन आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. बघूयात आता हा सामना कोण जिंकेल. राज 11 संघाच्या बाजूने बघा किती प्रेक्षक आहेत. तर दुसऱ्या बाजूनं जो संघ आहे एकाच गावातील संघ परंतु चुरस मध्ये सर्वांमध्ये सारखी आहे. राज का या ठिकाणी चॅम्पियन कोणता संघ विजय ठरणार आहे. कोण जिंकेल. चॅम्पियन का राज. किरण एका बाजूने खेळतायत. गोलंदाज यावेळेस आहे तयार. हो दे विकेट ना. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. वाईट बॉलचा इशारा पंचाचा नक्कीच येणार आहे. त्यावरती 1 अतिरिक्त धाव 2 धावा. इक्बाल खान तिथे इशारा करतायत. बायचा इशारा स्क्वेअर लेग पंच आहे ते भागवत सर. साईनाथला विकेटसाठी 200 रुपये बक्षीस असणार आहे. टिपला झेल करा जमा. 200 रुपये जमा करा. हो दिलेत. नाव आहे भाऊचं. संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज 11 संघाचे कर्णधार आदित्य आणि उल्हास आंध्रे यांच्या वतीनं मात्र 200 रुपयांचं ऐकू दे थांबा ना. आदेश आंध्रे यांच्या वतीनं 200 रुपये बक्षीस असणार आहे. खूपच मोठा मासा तिथे अडकवलेला आहे. खूपच मोठी विकेट तिथे पाहायला मिळालेली आहे. अप्रतिम सामना तिथे आहे. बघू शकता आपण या सामन्यात काय कमाल असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तिथे तयार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये 21 धावा 3 बाद. यावेळेचा बॉल लेग बायचा इशारा. धावसंख्या बघायला मिळालेली. स्कोर झालेला आहे 22 धावा तिथे झालेल्या आहेत. 22 रन ऑन बोर्ड. 22 रन झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज जर पाहिलं तयार असणार आहे.
बघूयात काय कामगिरी केली जाते. खूप सुंदर असं वातावरण असणार आहे. आता बघू शकता तुम्ही हे मैदान किती. पवार सर एक मिनिट सर, पंच एक मिनिट, पंच एक मिनिट. फाईट मध्ये 1 रन पळून काढलेली आहे ना, 23 धावा झाल्या, 23 बरोबर आहे ना सर? बरोबर आहे. वाईटला 1 रन पळून काढली होती, 2 धावा तिथे आल्या होत्या. बाईचा इशारा केला पंचाने तिथे. तर 23 धावा तिथे आहे धावफलकावरती. गोलंदाज तिथे तयार यावेळेस. ओ द विकेट. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. साई 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 केली घाई. साई आहे निराशाच्या पायरीवरी. शिर्डी साई, फुलात जाई, घरात आई, मुंबईत भाई आणि चमकलाय साई. साई साईनाथ, जो पानी से आग लगाते जिनको साई कहते, और जो गेंदबाजी में आग लगाए जिनको साईनाथ कहते. साईनाथ तेरे हजारों हात. साईनाथ यांनी घेतलेले विकेट बघायला मिळाले. 200 रुपयांचं बक्षीस देखील साईला मिळालेलं आहे. बक्षीस लावलं, 200 मिळाले. तिसरं षटक तिथे मैदानामध्ये सुरू आहे. खूप चांगलं टेलिकास्ट तुम्ही बघू शकता युट्यूबला जर गेले. खूप चांगलं टेलिकास्ट केलं जाते डिक्का स्पोर्टच्या वतीनं. हो, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त टाकलेला आहे. खूपच भारी, खूपच भारी, खूपच चांगला बॉल यावेळेस बघायला मिळाला आहे. तिथे 3 षटक संपले. धावसंख्या झाली 26-3 बाद, 26 रन ऑन बोर्ड. 3 षटक संपलेले आहेत. सुशांत घाटेकर, समीर बच्चा लाईव्हला जोडलेले आहेत. प्रेक्षक कमेंट करत नाही, थोडीशी चिंगुसी करतायत. जे लाईव्हला आहेत त्यांनी नक्कीच आपले अपडेट पाठवले पाहिजे. आपल्याला स्पर्धा कशी वाटते, स्पर्धेबद्दल आपण कमेंट करू शकता. एवढी चांगली सुविधा तुम्हाला उपलब्ध केली असेल. लाईव्हला घर बसल्या आनंद घेत आहेत. तुम्ही बक्षीस करू शकता ऑनलाईन. नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये जसा वेळ मिळेल तसे मात्र लोक मॅच बघतायत. 23-24 जण आता आहेत, परंतु जशी मॅच, चला वेळ वाचवायचा आहे, नाहीतर उर्वरित सामना आजच होणार आहे. उद्यापर्यंत फक्त क्वालिफायचे सामने ढकलले गेले. 3 लीग सामने उद्या होतील, त्यानंतर क्वालिफायचे सामने होणार आहेत. VPL योगेश धाबर क्रीडा संकुल ग्रीन ग्रास मैदानावरती सामने आहेत. संविधावा दादा तिसरं षटक संपलं, 4थं षटक सुरुवात होतीये. हो, काय शॉट मारलाय. या शॉट पुढे विनायकचा शॉट फिक्का पडलाय आणि तुकारामचा शॉट देखील फिक्का पडलाय, कारण की हा शॉट होता आजच्या दिवसातील सर्वात घातक शॉट बाय सिद्धार्थ. तन्मय 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 बच्चे बच्चे जबरदस्त काय हाताचा शॉट. षटकार कव्हरच्या डोक्यावरती खेळला षटकार आपण बघितलेला आहे. खूपच भारी मॅच. तन्मय खूप चांगला फटका पाहायला मिळाला. हो, यावेळेचा बॉल देखील बघायला मिळाला असणार आहे. 3 शॉट आजच्या दिवसामध्ये बघायला मिळाले. टॉप 3 प्लेयर ऑफ द डे. व्हाईट बॉल इथे तुकाराम, विनायक, त्यानंतर तन्मय. वैभव बच्चे, वैभव यानंतरचा सामना नेती ओवी फायटर्स विरुद्ध जय हनुमान. ओ, यावेळेस टॉप लागलाय चेंडू. 1 धाव बघायला मिळाले. 1 धाव. शेवटचं षटक तिथे सुरू असणार आहे. 4थं षटक तिथे सुरू आहे आणि
बघू शकता आजच्या पहिल्या दिवसातील ओपनिंग डे यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. आपल्याला खूप जबरदस्त इथे लढाई आहे. यानंतर या दिवसभरातला सगळ्यात मोठा सामना होणार आहे. दोन्ही संघ 2-2 मॅच पराभूत झालेले आहेत. नक्कीच पराभवाची चव चाकल्याशिवाय विजयाची किंमत कळत नाही. फलंदाज बाद, टिपला झेल, फलंदाज बाद. टाकलाय नाद, फलंदाज झालाय बाद. ही तर राज 11चे संघ मालक सन्माननीय विनायक बच्चे, राज 11 संघाचे कर्णधार, आणि उल्हास बच्चे, राज 11 संघाचे उपकर्णधार यांची बळीची टाळी. शेवटचा षटक आहे. ओ यावेळेचा बॉल देखील पाहिला गेला. काय सुंदर वेगवान बॉल टाकलेला असेल तो ओमकारनं. ओमकार मात्र बॉलिंग मार्गात चौथ्या षटकामध्ये आपण बघतायत 34 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा सामना या ठिकाणी असणार आहे. मॅच नंबर 6 2 दिवसाचा असणारा थरार क्रिकेटचा सुरू आहे. यावेळेचा बॉल देखील थोडासा बाहेर ठेवलाय. शफल झाले बॅटर, बॉल असेल डॉट, रन नाही आली. अखेरचा बॉल, बॅटर आहे कैलास काय करेल कैलास या बॉलला? ओ काहीच नाही बॉल. फलंदाज रन आउट. 34 झालेले आहेत आणि विजयासाठी 35 धावांची गरज. चला टॉस करून घ्यायचंय. प्रकाश आंद्रे, नेती ओवी फायटर्सचे संघ मालक ईश्वर शेठ आंद्रे आणि प्रकाश आंद्रे यांनी टॉच ओढून घ्यायचंय. जित जाईल तिथं करतोय हवा, गातर जलने वालों की दुआ. जित जाईल तिथं करतोय हवा, गातर जलने वालों की दुआ. मेरे पे जलने वालों की दुआ, मेरे पे जलने वालों की दुआ. जित सामना त्वरित चालू करायचा. चॅम्पियन 11 सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं. टॉच ओढून घ्यायचा आहे. जय
जय हनुमान बॉईजने टॉस जिंकून बॅटिंगची घेतलेली आहे. जय हनुमान बॉईजने बॅटिंग घेतलेली टॉस जिंकून. तर जय हनुमान बॉय संघ टॉस जिंकलेला आहे. दे डिसाइड फर्स्ट बॅटिंग फर्स्ट. नक्कीच यानंतर होणारा सामना असणार आहे जिथे आपल्याला बघायला मिळेल मोठी मॅच ऍक्शन मध्ये असणार आहे. अतिशय सुंदर लढाई. यानंतर जाऊया तिथे मैदानाकडे आणि दोन्ही संघ तयार आहेत या मॅच साठी. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. आणि नक्कीच याचे साऊंड थांबा, तुम्ही खूप चांगलं कार्य करतायत. नक्कीच आपल्याला देखील शुभेच्छा आहेत कारण की तुम्ही आमच्यासाठी डीजे वाजवतायत. तुमच्यासाठी देखील लवकरच डीजे या ठिकाणी वाजणार आहे 2 महिन्यानंतर. याचे साऊंड मागच्या वर्षी जेव्हा चालतो तेव्हा आमच्या कॉमेंट्री वाड्यांचा डीजे वाजणार होता. यावेळेस नक्कीच तुम्ही आहात, तुमचे देखील लग्न जमले, तुम्हाला देखील भाई वाटण्यासाठी शुभेच्छा असणार आहेत. तर अडकले आपण सर्वजण या खेळामध्ये. आजच्या या दिवसामध्ये जर पाहिलं हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तयार असणार आहे. यावेळेस सुंदर खेळपट्टी या खेळपट्टीवरती जर पाहिलं गेलं. चला बघूयात आता चॅम्पियन संघ कशा प्रकारचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजीसाठी आलाय तो तुकाराम तिथे तयार असणार आहे. पहिल्या षटकाला होतीये सुरुवात. अप्रतिम लढाई आपल्याला इथे बघायला मिळेल. गोलंदाज तिथे तयार असेल. अप्रतिम सामना आहे इथे. खूपच भारी मॅच या खेळपट्टीवरती असणारा जबरदस्त सामना रंगलेला आहे. खूप चांगला सामना इथे असणार आहे. गोलंदाज तयार. चला वेळ वाचवा. आज खेळाडू खूप स्लो होत आहेत पण तुम्ही सूचना करताय मला माहिती आहे, परंतु खेळाडूंनी देखील थोडस काळजी घ्यायची कारण की बॉल टाकताना आम्हाला जवळपास 3-4 मिनिटं घ्यावं लागतात एक बॉलला कॉमेंट्री सांगण्यासाठी. म्हणजे गोलंदाजानं चेंडू फेकेपर्यंत आमचे जवळपास 7 ते 8 वेळा शॉट्स घेऊन होतात. चला गोलंदाज धावा लवकर. धावले तुकारामचा पहिला बॉल. धावला तुकाराम टाकतोय डॉट बॉल पहिला. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक तिथे आपल्याला बघायला मिळालं असेल. खूप भारी बॉल, खूप भारी चेंडू. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टार्गेट आहे ते 35 धावांचं राज या संघाला, राज 11ला. हो यावेळेस चेंडू हवे. तुकाराम फसवतोय फलंदाज बाद. पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. चॅम्पियन धावसंख्या तिथे बघायला मिळाले असेल 3 धावा. पहिलं षटक तिथे संपलेलं आहे. भारी मॅच. गोलंदाज यावेळी तयार असणार आहे. कट केलाय बॅकफुटला जात चेंडू. तिथे शतरषक आहे. एक सिंगल यावेळेस बघायला मिळालेली आहे. एक धाव तिथे आपल्याला बघायला मिळाला असेल. खूपच जबरदस्त मॅच तिथे आहे. धावफलक जर बघितलं रनसंख्या बघायला मिळालेली ती गोलंदाज यावेळी तयार. ओहो द विकेट ना. ओहो यावेळीचा बॉल अपील केलेली असेल परंतु पंच तिथे खूपच चांगलं डिसिजन दिलेलं आहे. चला पंचांनी निर्णय दिलेला आहे. वेळ कमी आहे. खूपच चांगला मॅच. चॅम्पियन्स 11 घाई करायची. अजून एक मॅच आहे. अंधार पडत चाललेला आहे. चला वेळ वाचवायचंय. खूपच चांगली गोलंदाजी केली जाते. फक्त 4 धावा 1 बाद राज 11च्या. हो यावेळी देखील बॉल सुंदर टप्प्यावरती मारा केलेला असणार आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथे बघायला मिळेल असेल. षटक क्रमांक तिथे दुसरं मात्र मार्गस्थ असणार आहे. धावसंख्या जागेवरती स्थिर. 4 धावा केवळ झालेल्या आहेत. 35 धावांची गरज. 31 पाहिजेत अजून विजयासाठी. 31 धावांची गरज. खूपच चांगली मॅच रंगलेली आहे.
एक एक बॉल अत्यंत महत्वाचा असणार आहे यावेळेस. गोलंदाज यावेळेस तयार होत विकेटना. रिबाचा प्रयत्न केलाय, चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, येईल पॉवरफुल शॉट, 4 रन. चला किरण आंद्रे घाई करायची आहे. खूपच चांगली मॅच. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तयार असणार आहे. अप्रतिम लढाई, दोन संघामध्ये पडलेली गाठ. यावेळेचा बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा चढवलेला हल्ला, चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं. शतरशक्तीने बॉल फील्ड केलेलं आहे. खूप चांगली या ठिकाणी कामगिरी केली जाते. धावफलक वाढलं जाते, धावफलक बघायला मिळालं असेल आता. 10 धावा असतील धावफलकावरती. बॉल बाकी शेवटचे 13 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 25 धावा. 13 बॉल 25 बनवायच्या. गोलंदाजी मार्क जर पाहिलं, गोलंदाज सज्ज असणार आहे. समोर आहे भरत. हो, गोविंदचा बाळ आलेला, आला रे आला, गोविंद आला. परंतु आनंद झाला, गोविंद बाद झालाय. फलंदाज बाद. बच्चे आणि सन्माननीय संतोष आंद्रे मैत्री एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. चला लवकर. संघ मालक संतोष आंद्रे, भरत बच्चे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. भरत बच्चे, संतोष आंद्रे, विनंती आहे तुम्हाला, पुढे आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे, नाहीतर पेनल्टी दिली जाईल. पंचांना विनंती आहे, घाई करायची आहे. चला सामना चालू करायचा आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. हो, यावेळेसचा फुलचा फटका. क्षेत्ररक्षक चॅम्पियन संघ या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवतोय आपलं. खूपच जबरदस्त या ठिकाणी मॅच आपल्याला बघायला मिळणार असेल. अप्रतिम सामना इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप चांगली मॅच, अप्रतिम नक्कीच सामना असणार आहे. सुंदर लढाई जी आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज यावेळेस तयार आहे. हो 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 हो, यावेळेस देखील बॉल जर पाहिला जाईल, अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी यावेळेस बघायला मिळाली. डॉट बॉल, षटक क्रमांक 3 तिथे सुरू आहे. खूप भारी बॉलिंग, खूप मस्त बॉलिंग इथे सुरू आहे. की एकदा यावेळेचा बॉल जागेवरती केली जेलबाद फलंदाजाची. आंद्रे मैत्री एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. चला लवकर. नेक्स्ट बॅट्समन डीजे. चला नवीन फलंदाज लवकर यायचे मैदानात. नवीन फलंदाज अजित आलेला आहे. बॉल जर बघितलं तिथे 11 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू 24 धावांची गरज आहे. आणखीन एकदा यावेळेचा बॉल मिड विकेट मध्ये चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आली. एक धाव तिथे आलेली असेल. धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या त्या 12 धावा ऑन बोर्ड. बॉल बाकी आहे आता 8 चेंडू 23 धावा.
8 बॉल 23 धावांची आवश्यकता असणार आहे. 8 बॉल 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज देखील यावेळी तयार असेल या मैदानावरती रंगलेला सामना. 8 बॉल 23 धावांची गरज. गोलंदाज यावेळी तयार असणार आहे. अप्रतिम लढाई तिथे सुरू असताना यावेळेस और ये मोठा फटका बघायला मिळाला. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये शत्रशट डाऊन दी बॉल आणि खूपच चांगली लढाई आपण तिथे बघतायत. आणि याच बरोबर ती षटक क्रमांक तिथे आपण जर बघितलं 3 षटकांचा खेळ. 7 बॉल 22. 7 बॉल 22 टार्गेट आहे. 7 बॉल 22 धावायची गरज. काय घडणार आहे या सामन्यात? राज यावेळेचा बॉल पाठवलं जाईल. गली गली में शोर है, शेरन है. षटकार यार काय दान काय तो NS खबर आलं या मनातल्या हिम्मत केली मी बोलायची म्हणच की रातीला Abhishek म्हणच की रातीला तुनत नाही घालायची अग रातीला तुनत नाही घालायची. बॉल बाकी आहे आता. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि आपल्याकडे 16 वेळ धावांची कमी गरज. आहे, नाहीतर पेनल्टी लागली जाईल. संघ मालक संतोष आंद्रे आणि भरत बच्चे. 6 बॉल. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी. 16 धावांची गरज आहे. अजून एक सामना आहे या ठिकाणी. किरण आंद्रे चला 6 बॉल चा खेळ बाकी आहे. 22 धावांची गरज. 6 बॉल आणि 16. काय घडणार आहे? अप्रतिम मॅच. 6 चेंडू 16 धावांची गरज. जबरदस्त रंगलेला सामना. 6 बॉल. बघूयात आता काय घडणार आहे या सामन्यामध्ये. हृदयाचा ठोका चुकतोय. एक बॉल अत्यंत महत्वाचा आहे. गोलंदाज यावेळेस तयार. एक बॉल अत्यंत महत्वाचा आहे. 6 बॉल आणि 16 रन. अखेरचा षटक. वेळेच्या अभावी सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. शेवटचं षटक आहे. संघ मालक संतोष आंद्रे आपल्याकडे वेळ नाहीये, वेळ कमी आहे. सहा चेंडू आणि 16. एक बॉल अत्यंत महत्वाचा आहे. गोलंदाज तयारी यावे संतोष. विनायक साठी. हो विनायक साठी यावेचा बॉल तिथे शत्रषक बॉल पर्यंत आलेले. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा. 5 चेंडू 14. विनायक एका बाजूने. विनायक खड़ा तो सरकार से भी बड़ा. एक बॉल टार्गेट आहे. 14 धावेची गरज 5 बॉल मध्ये. खूप भारी मॅच. 5 चेंडू आणि 14 धावा. खूपच चांगली लढाई असणार आहे. गोलंदाज तयार यावेस. ओ युटी आउट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. खूप चांगला मॅच. जबरदस्त लढाई असेल. आता एक षटकाराची गरज. षटकार खेळावा लागेल. पाहूया दादा. गोलंदाज तयार असणार आहे. गली में धिंगाना हो चुका है. कौन राजा? राज का चॅम्पियन. हो यावेचा बॉल तिथे फिल्डर आहेत. बॉल खाली टिपला झेल. फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. घेतली झणझणीत विकेट.
चॅम्पियन 11चे संघ मालक सन्माननीय भरत महाराज बच्चे आणि सन्माननीय संतोष आंद्रे मैत्री एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. रुबाब आपला वेगळा र खाली घालूनच वरदार रुबाब आपला वेगळा र पैसा सोनं बीज वरदार नको नादाला लागू तुला भल्या भांड्यांना माग मी सारलंय र जिथं जाईल तिथं करतोय हवा कातर जलने वालो की तू जिथं जाईल तिथं करतोय हवा कातर जलने बघूया दादा या सामन्यामध्ये चला, काय सामना घडणार चालू आहे. करून घ्या. दोन बॉल इथे अप्रतिम टाकलेले आहेत आणि यानंतर गोलंदाज देखील तयार असणार आहे. ओमकार नवीन फलंदाज आलेला आहे. 3 बॉल 14 धाव्यांची गरज. 3 बॉल 14 2 विकेट लगातार घेतले. त्या अनुभवी एक्सपिरियन्स संतोष यांनी फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. संतोष कमालीची बॉलिंग केली जाते संतोषांच्या माध्यमातून. फुटटॉस चेंडू यावेळेस हॅट्रिक चुकली जाईल परंतु मॅच इथे चॅम्पियन संघाच्या डगआउट मध्ये. यानंतर लगेच सामना सुरू होणार आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची फिल्डिंग टीम. टॉस जिंकला असेल जे हनुमान संघानं बॅटिंगचा स्वीकार केलेला आहे. जे हनुमान संघाची बॅटिंग असणार आहे. शेवटचा सामना यानंतर होणार आहे योगेश धायबर क्रीडा संकुल कडूसच्या या मैदानावरती. हो यावेळेचा बॉल जर बघितला तिथे क्षेत्ररक्षक झाला आहे. मोठा विजय चॅम्पियनचा. चॅम्पियन राज संघाला पहिला पराभवाचा धक्का लागलेला आहे आता, कारण की 1 बॉल बाकी आणि सामना जवळपास लांब निघून गेलेला आहे. दूर गेलाय सामना. वनवासाला गेलेला आहे. खूप लांब गेलाय तो खूप लांब गेलाय आणि इथे मॅच जिंकली जाते ती चॅम्पियन 11 ने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा ओविनियती फायटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. प्रकाश आंद्रे दिल में है प्यार तेरा विजय संघाचे अभिनंदन. झूठ बोले जो उसे काट खाए बिच्छू दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा. बॉल गया